इथं बसा. वाकणा चिपळूण तालुका आहे आणि संगमेश्वर तालुका पण आहे. कुणी संगमनेरला पकडलं म्हणतं, कुणी कसं म्हणतं, पण ज्या मला अजून माहिती आहे ती सांगते. चिपळूण तालुक्यात संगमेश्वर गावी, संगमेश्वर गावात सरदेशाहीवाडा आहे. त्या सरदेशाहीवाड्यावर भावांचा तंटा लागला होता. ते लय आगाव होते भाऊ, मिटतच नव्हता. मग म्हणजे आता मिटायचं नाही, राजाला बोलल्याशिवाय मिटणार नाही. राजा 2-3 तास लेट झाली, मिटानाच ते लय भाव आगाव, मिटानाच त्यांचा गावातल्या लोकांना नव्हतं मिटत. आणि त्याच्यामुळं राजांना वेळ झाला आणि घोड्यावरून औरंगजेबाने वळाकलं. 80,000 सैन्याने यायला घातला, 80,000 राजांना. हा. आणि शिरोड हवेली इथं आणलं, इथं छावणी दिसते इथून काय ते वडाच्या तिथं त्यांना 42 दिवस कैद करून ठेवली राजाला. आपल्या गानाजी शिर्क्याची सखी बहीण संभाजीराजे, ते म्हणला गानाजी शिर्क्याला औरंगजेबा म्हणला मारणार नाही, 2 शब्दाचं काम आहे, मारणार नाही म्हणला. आणि त्या छावणीवरून आहे ना त्यांना हिमालयाचं दर्शन घ्यायची इच्छा होती. साखळदंडा सकाट आपल्या राजाला पालथा वापरायला इथे बलिदान केले. हा. आणि पहिला कोंबडा 3 वाजता हरवला, दुसरा 4 वाजता, तिसरा 5 वाजता पाडव्याच्या दिवशी आपल्याला 5 वाजता राजांना तिथं आणलं, दर्शन घेतलं. तिथं 3 तास पडलं होतं आतमध्ये आणि पालथा वापरला. तर औरंगजेबाचं इथं बामणाची 17 वाडी होती, अख्खी बामण गाव बामणाचं. तर कविकलीच बामणाचा आणि गणाजी शिर्क्याची फौज आली तिकडून सराठी. तर याचं एवढं सैन्य, शिर्के तोडकी जे नदीत फेकून, शिर्के तोडकी जे नदीत फेकून, थोडे शिर्के राहिले मारून मारून, बामान आलं, बामान तोडकी जे नदीत फेकून, तोडकी जे नदीत फेकून 17 वाडे होते, पिटून गेले आवडून इथं. बामण योग नाही बाहेर गावचा आणला आता. आणि त्या बामणाने मग ते वाड्यांचं जाग्याचं पैसे नेलं, जमीन थोड्याच होत्या त्या जमिनीचं पैसे नेलं. इथं काय कोण नव्हतं. तर गणाजी शिर्के तोडकी दे फेकून नदीत मोठी लढाई झाली. मग शिर्क्यांनी काय केलं, ते राजाचं शिर पडलं, त्याला शिवले. मारू नका, आम्ही शिर्के नाही शिवले, जीव वाचवायसाठी शिर्क्याचं शिवले झालं. फिरीत शिवली नाही त्यांनी. फिरीत शिवायला ह्याला जगायचे का, जगायचे फिरीत शिवायला, आणि पळून गेले दुसऱ्या गावाला. नंतर हे निरापेरा झाल्यावर परत ते शिर्के आले, सगळं झालं. आणि मग बामणाच्या जमिनी खरेदी केल्या, काही फुल काय घ्या, 32 गाव या. निष्ठ केवढी नाही ह्या गावाला, जमिनी नाही. 10 वाटल्या की आता 10 गुंठ वाट्या होती. ते तिकूनच आल्या. ह्या गावाचं नाव होतं नागरगाव. एक राजा होता पूर्वी, त्या राजा संपूर्ण सडला होता, पोट फुटला होता. त्याला कोणी जवळ घेत नव्हतं. व रुद्रनाथांची समाधीवर संजीवनी त्यांनी सांगितले तर आंघोळ कर. त्याने आंघोळ केली, तो बरा झाला 6 महिन्यात. पण काशीचं पाणी ह्या पाण्याची तुलना केली, काशीपेक्षा गोबर तीर्थ जास्त बरं. म्हणून त्यांनी 12 ज्योतिर्लिंग बांधले 1200 वर्षापूर्वी. बल्लाळेश्वर, अमृतेश्वर, कोटेश्वर, रामेश्वर, फतेश्वर, कोरेश्वर, संगमेश्वर 12. आणि बामणाला आहे ना तो दान केलं सोनं, हे गाव दान केलं बामणाला, म्हणून तुळापूर झालं. ह्या गावाचं नाव नागरगाव होतं. 12 ज्योतिर्लिंगाचं गाव आहे, 32 गचा 7-12 आहे असं झाले. आणि तुम्हाला राजांची एक ओळी म्हणून दाखवते. काही तुम्हाला बसायला